नमस्कार, मी आकाश जाधव. आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मी माझं एक शॉर्ट इंट्रोडक्शन देतो. त्यानंतर व्हिडिओचा जो कॉन्टेंट आहे तो पुढे सांगतो. माझं BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये. ते झालेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद इथून. पुढे ICSIचा जो मणिपालचा इनफॅक्ट मणिपालचा जो पहिला प्रोग्राम होता त्यातली पहिली बॅच होती आणि त्यातला पहिला स्टुडंट, कारण की रोल नंबर 1 असल्यामुळं ओव्हरऑल तो मी होतो. SSC ची एक्झाम मी 2010ला अपेअर झालो होतो. त्यात SSC CGL मध्ये माझा ऑल इंडिया रँक जो आहे तो 50 होता. बँकिंगमध्ये माझं फायनल सिलेक्शन ॲज अ PO प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि ICICI बँकमध्ये तर कामच केलेलं आहे. इन्शुरन्स सेक्टरला फायनल सिलेक्शन माझं युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये ॲज अ AO म्हणून झालं होतं. MBA एंट्रन्समध्ये कॅट नावाची जी एक्झाम आहे ती मी ग्रॅज्युएशनच्या नंतर 2-3 वर्ष कंटिन्युअस 4-5 वर्ष कंटिन्युअस अपेअर करत होतो आणि त्यामधून फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हे दिल्ली युनिव्हर्सिटीचं कॉलेज मला मिळालेलं आहे. त्यानंतर MBA एंट्रन्समध्ये किंवा कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये कॉलेजमध्ये असताना इनफॅक्ट टीचिंगची सुरुवातच तिथून झालेली आहे, कारण की ॲप्टिट्यूड थोडंसं बरं असल्यामुळं फायनल इयरला असताना थर्ड इयरला कॅम्पसमध्ये 10-12 कंपन्यांमध्ये ऑफ कॅम्पस आणि ऑन कॅम्पस दोन्ही सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. त्यात TCS, L&T इन्फोटेक, इस्पात, पटनी कम्प्युटर जी सध्याची ओरॅकल आहे, ह्या अशा कंपन्यांमध्ये फायनल सिलेक्शन झालेलं आहे. रेल्वेची कोणती एक्झाम त्या काळामध्ये, ज्या काळात मी 2010 ते 14 मध्ये एक्झाम दिल्या, त्या काळात कोणती अशी मेजर एक्झाम नव्हती, त्यामुळं रेल्वेची एक्झाम देण्याचा कसला योग मला आलेला नाहीये. ओव्हरऑल हे सांगण्याच्या पाठीमागचं माझं उद्देश आहे की ज्यावेळेस मी बँकिंग, रेल्वे किंवा इन्शुरन्स बद्दल बोलतोय त्याच्याबद्दल काही ना काही क्वालिफिकेशन त्या फील्डमध्ये मी घेतलेले आहेत. विषय महत्त्वाचा असल्यामुळं आणि त्याच्याबद्दलच्या चर्चा सुद्धा महत्त्वाच्या असल्यामुळं काल एक व्हिडिओ मी 1-2 दिवसाआधी एक व्हिडिओ टाकला होता, ज्यामध्ये RBI ग्रेड बीची आणि SBIच्या असिस्टंटची ॲडबद्दलची डिटेल सांगितले होते. 24 तासाच्या आत त्या व्हिडिओला 15,000 पेक्षा जास्त लोकांनी बघितलं, त्याला लाईक केलं. का तर त्यांना जे ऐकावं वाटत होतं त्याबद्दल मी बोललो होतो. कधी कधी असं होतं की आपल्याला ऐकावं वाटत नाही, समोरचा माणूस तो बोलतोय, भले ते काही दिवसानं उद्या चालूनची रियालिटी असेल, पण स्टील आपल्याला ती ऐकावी वाटत नाही आणि त्या गोष्टीचे डिसलाईक जे आहेत ते पुढे चालून येत असतात. मग त्यामध्ये जुनं एक्झाम्पल द्यायचं झालं तर बँकेच्या ह्या परीक्षा ज्या झाल्या त्याची री एक्झाम होणार असं मी सांगितलं. ते खूप लोकांना आवडलं नाही, रुचलं नाही, पटलं नाही. लगेचच्या लगेच त्या ठिकाणी डिसलाईक मिळतील. ओव्हरऑल ते लाईक मिळो अथवा डिसलाईक, पण आहे ती गोष्ट आपल्याला पुढे ऍक्सेप्ट करून पुढे जायचंय. तर त्याबद्दलचं एक नवीन अपडेट आणि पुढे आपल्याला काय काय करायचं आहे, कसं करायचं आहे, ह्या गोष्टी सांगण्यासाठी काय काय संधी असू शकतात, ह्या मला माझा मागचा अनुभव जो आहे, मी सध्या काय करतोय, मला त्यातून काय मिळणार आहे, हा विचार न करता साधारणतः पुढे तुम्हाला कसं कसं करायचं आहे, कोणत्या पद्धतीने जायचं आहे, याच्याबद्दलचा हा एक गायडन्स व्हिडिओ आहे. हा करत असताना 2010ला मी नोकरी सोडून औरंगाबादला आलो होतो. त्यावेळेला इथं आल्या सगळीकडे इकडचे जे जुन्या सिटीतले रस्ते आहेत हे सगळे भरून वाहत होते. 2010 मध्ये D.ED CET मे मध्ये 2010ला D.ED CET झाली. भरपूर मुलं सिलेक्ट झाले. काही मुलं इनफॅक्ट एक्झाम देणारे पण लाखात होते. ती एक्झाम झाली त्यानंतर बऱ्यापैकी असं कळालं होतं कन्फर्म की हो, याच्या पुढे कोणती D.ED CET होणार नाहीये. आणि त्यावेळेला बँकेच्या एक्झाम पण 12वीवर होत्या. त्या विद्यार्थ्यांना सांगितलं पुढची D.ED CET नाहीये, तुम्ही बँकांच्या तयारीला लागलं पाहिजे. तर सोबत बाकी त्यावेळेला न्यूजपेपर किंवा प्रिंट मीडिया स्ट्रॉंग होता, त्यातून वेगवेगळ्या ऍड यायच्या की बॉन्ड पेपरवर लिहून देतो की D.ED CET होणारच, बॉन्ड पेपरवर लिहून देतो की पुढच्या D.ED CET मध्ये सिलेक्शन होणारच. मुलांना सांगितल्यानंतर काही टक्के मुलं आहेत त्यांनी ऐकलं की हो, पुढे हे होण्याचे चान्सेस खूप कमी दिसत आहेत आणि आता आपण दुसऱ्या तयारीला लागलं पाहिजे. त्यांच्यासाठीचा चांगला चान्स होता तो म्हणजे बँक एक्झाम्स, कारण की तो 12वी बेस असायचा आणि 12वी नंतर D.ED केल्यामुळे त्यांचं 12वी बेस असल्यामुळं त्या काळामध्ये शेकडो विद्यार्थी जे आहेत हे D.EDच्या CETच्या पाठीमागं पुढच्या 2-3 वर्ष न लागता या एक्झाम कडे वळाले आणि वेगळ्या एक्झाम मध्ये बँकांमध्ये लागून गेले. ही झाली अपॉर्च्युनिटी पहिली. पुढे 1-2 वर्ष झाले. हे झाल्यानंतर बँकेमधला डिमांड सप्लाय गॅप जो होता तो ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट बद्दलचा मोठा होता. त्यावेळेला इथं एक चांगली संधी ऍग्री ग्रॅज्युएटसाठी असू शकते. या हिशोबानं यांच्यावर काम करता येईल. तर खाली सिंधुदुर्ग पासून ते गडचिरोलीच्या चामोर्शीपर्यंत अक्रॉस महाराष्ट्र सगळीकडे फिरून या गोष्टीचा जनजागर केला. त्याच्यानंतर साधारणतः एकदम जबाबदारीने मी सांगतोय की मधल्या काळामध्ये हजारो विद्यार्थी ॲज अ ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर हे त्या निमित्तानं लागले. मी जबाबदारीने म्हणतोय हजारो. त्यानंतर आता
एक ओव्हरऑल ही संधी ओळखणं आणि ती मुलांपर्यंत पोहोचवणं. आता याच्यामध्ये मागच्या काही दिवसापासून विद्यार्थी डिमांड करतायत की बँकांचं प्रायव्हेटायझेशन होणार का, त्याच्यावर मी काहीच नाही बोललो. अजून गव्हर्नमेंट कडून कोणताही त्यांच्याकडून ऑफिशियल अँगलनं सांगण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे त्यावर बोलणार नाही याच पद्धतीनं होतं. हे होईल का याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या न्यूज मागच्या 4-5 महिन्यांपासून चालू होत्या. हा, बँकांचे फॉर्म भरत असताना, पसंतीक्रम टाकत असताना हे 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 होऊ शकतं, त्याच्यामुळे तुम्ही हे असं केलं पाहिजे. त्या हिशोबाने मी तुम्हाला ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन या हिशोबानं तुम्हाला आणि कंटेनमेंट झोन या हिशोबानं तुम्हाला पसंतीक्रम सांगितला होता, कारण की हे असं होऊ शकतं. अजून ऑफिशियल अनाउन्समेंट नाही. मधल्या काळामध्ये ब्लूमबर्ग क्विंट किंवा ब्लूमबर्गलाच मला वाटतं आपल्या ज्या अर्थमंत्री त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला होता, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की हो, त्याला कॅबिनेट अप्रुव्हल मिळालेलं आहे, की प्रायव्हेटायझेशनला कॅबिनेट अप्रुव्हल मिळालेलं आहे काही बँकांच्या. त्याच्यानंतर जे आपले इकॉनॉमिक अफेअर्सचे सेक्रेटरी आहेत मिस्टर बजाज, त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही जेवढा विचार करतायत हो, त्याच्यापेक्षा काहीतरी मोठा डिसइन्व्हेस्टमेंटचा प्लॅन सरकारचा आहे. आता ह्या ऑफिशियल गोष्टी आल्यानंतर याच्यानंतर आपली पुढची रणनीती काय पाहिजे ह्या हिशोबाने मी आपला आजचा जो आहे तो आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. आता एकच मिनिट, यामध्ये पहिल्यांदा हा एक त्यातली पहिली न्यूज होती, इट्स मॅन्डेटरी फॉर पीएसयूज टू प्लॅन ॲसेट सेल आणि डिव्हिडंड. हे लिस्टेड पब्लिक सेक्टर फर्म्स विल हॅव टू मेंटेन देअर एम कॅप ॲट अ सर्टन लेवल. तो ओव्हरऑल नॉट ओनली बँकिंग, गव्हर्नमेंटने हे सुद्धा फिक्स केलेलं आहे की कोणत्याही सेक्टरमध्ये आम्हाला एकच मोठी कंपनी ठेवायची आहे, त्याच्यामधल्या मल्टिपल कंपन्या आम्हाला हळूहळू मर्ज करायच्या आहेत. बँकांच्या केसमध्ये 4 बँका ह्या ठेवायच्या आहेत, बाकीच्या बँका आयदर मर्ज ऑर प्रायव्हेटाइज या पद्धतीने करायचं आहे. बरं, हे प्रायव्हेटायझेशन काही बँकांचं झालं किंवा होतंय याच्यानं खूप मोठा इम्पॅक्ट समोरच्या ज्या व्यक्तीच्या एम्प्लॉईच्या आयुष्यात पडतो का, तर तसंही वाटत नाही. तुम्ही बघा, आयडीबीआयच्या केसमध्ये आयडीबीआय मधून गव्हर्नमेंटने आपला स्टेक हळूहळू काढत हा मायनॉरिटीला आणला. आज या घडीला आयडीबीआय मधल्या जुन्या विद्यार्थ्यांना बोललं की खूप मोठा चेंज मागच्या वर्षी 1.5 वर्षाच्या काळामध्ये तुमच्या वर्किंगमध्ये, तुमच्या जॉब रोलमध्ये, तुमच्या वर्क प्रेशरमध्ये पडलाय का, तर ते म्हणतात नाही, लाईफ ॲज युज्युअल चालू आहे जरी गव्हर्नमेंटचा स्टेक खाली आला तरी. आणि जर ह्याच्यामध्ये काही व्हायचं जरी असेल तर त्याला काही वर्ष लागतात ओव्हरऑल पूर्ण सिस्टम बदलायला. त्याच्यामुळं जर यातली कोणती गोष्ट झाली तर अचानक दुसऱ्या दिवसापासून खूप मोठं दुःखाचा डोंगर कोसळेल, यातला कोणताच पार्ट होत नाही. ह्याच्यासाठीचं एक्झाम्पल मी सध्याला तुम्हाला आयडीबीआयचं सांगतोय, कारण की पाठीमागे 11, 12, 13, 14 मध्ये काही वर्ष आयबीपीएसच्या एक्झाम मध्ये आयडीबीआय आली होती आणि त्या काळामध्ये आयडीबीआयचे पक्ष जे आहेत हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खालोखाल असल्यामुळं खूप लोक आयडीबीआयला पहिला प्रेफरन्स टाकायचे. ज्यांनी त्यावेळेला तसं टाकलं आणि त्यावेळेला आयडीबीआयच्या प्रायव्हेटायझेशनची चर्चा किंवा आयडीबीआयच्या गव्हर्नमेंट स्टेकच्या सेलची चर्चा कधीच होत नव्हती. त्या विद्यार्थ्यांना, जे जुने विद्यार्थी, त्यांना विचारलं की मागच्या 1.5-2 वर्षात किंवा हे असं झाल्यानंतर तुला काही फरक वाटतोय का, तर तो म्हणतो नाही, पहिलं जसं काम चालू होतं माझं काम बिलकुल माझ्या अँगलनं माझ्या पद्धतीनेच चालू आहे. तर ओव्हरऑल अशी कोणती ऍक्टिव्हिटी काही बँकांच्या केसमध्ये घडली तर उलट एक प्रोफेशनल बोर्ड जो आहे तो ती गोष्ट हँडल करेल. फक्त इश्यू राहतो आपल्या मेंटॅलिटीचा की आपण त्याला कसं घेतोय, कोणत्या पद्धतीने विचार करतोय. तर ओव्हरऑल, कारण की काही लोकांची मेंटॅलिटी आताही नाही बदलत आणि नंतरही नाही बदलत, तर अशा लोकांसाठी एक सेफर साईड काय ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल असतील हे ऑप्शन्स पुढे मागे तुम्हीच तोलून घ्यायचे आहेत आणि तुम्हीच ठरवायचे. पण ठरवण्यासाठी निश्चित काही पॅरामीटर्स आपण सांगितलेले आहेत, त्या पॅरामीटर्सच्या बेसिसवर तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा जो आहे तो होणार आहे. तर त्यातला हे त्याबद्दलची एक इमेज होती. गव्हर्नमेंट आत्ताच्या कटिंग आहेत, पेपरच्या कटिंग आहेत. त्यानंतर आपण जर त्यामध्ये हीच न्यूज पुढे बघितली तर हे जे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सचे सेक्रेटरी आहेत त्यांनी असं सांगितलं होतं. त्यातला हा जो पार्ट आहे हा मी पार्ट तुम्हाला नीट व्यवस्थित वाचून दाखवतो आणि हा वाला पार्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनल एबीडी संकल्पवर ऑलरेडी शेअर केलेला आहे. तो सांगतोय की ऑलरेडी नीति आयोग हॅज mooted a proposal for the government to retain control over only top 4 banks, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक. ह्या 4वरचा स्टेक ठेवावा आणि if banking is added to the strategic sector list, at the same time at least 3 small lenders, कमीत कमी 3, पंजाब सिंध, बँक ऑफ महाराष्ट्र आणि युको बँक यांना प्रायोरिटी बेसिसवर प्रायव्हेटाइज केलं पाहिजे
असं त्यांनी जे आहे, असं हे नीती आयोगाचं म्हणणं आहे. बघा, त्यांनी ते प्रपोजल जे ते पुढे आणलेलं आहे. इनफॅक्ट त्या न्यूज मध्ये त्यांनी कॅबिनेट अप्रुव्हल बद्दल सुद्धा, याला कॅबिनेट कमिटीचा अप्रुव्हल बद्दल सुद्धा ज्या आहेत त्या निर्मला सीतारामन ह्या ज्या आहेत आपल्या अर्थमंत्री आहेत त्यांनी याबद्दल बोललेलं आहे. तो कधी बोललेला आहे, काय बोललेला आहे याच्याबद्दलचा व्हिडिओ आणि कितव्या मिनिटाला बोललेला आहे तो सुद्धा पार्ट जो आहे तो मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेला आहे. तर हा झाला दुसरा पार्ट. यामध्ये तोच पार्ट जो आहे तो थोडासा मी मोठा करून यामध्ये ठेवलेला आहे. बघा पुढे याच्यामध्ये पुन्हा त्या इंटरव्ह्यू मध्ये आपले इकॉनॉमिक अफेअर्सचे सेक्रेटरी म्हणतात प्रायव्हेटायझेशन टू बी मोर ambitious, की जेवढं तुम्ही विचार करताय त्याच्यापेक्षा मोठ्या लेवलला आम्ही करतोय. इफ सम इकॉनॉमिक इंडिकेटर्स हॅव ड्रॉप्ड, सम अदर्स हॅव गॉन अप, न्यू स्ट्रॅटेजिक सेक्टर पॉलिसी दॅट इज प्रायव्हेटायझेशन विल बी मच मोर ambitious दॅन अँटिसिपेटेड. जेवढा विचार केला आहे त्याच्यापेक्षा जास्त ambitious आहे. त्याच्याबद्दलचे ह्या वेगवेगळ्या लोकांचे जे कमेंट्स आहेत तो वाला पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे. एक आहे इकॉनॉमिक रिलेशन सेक्रेटरी आहेत, एक आहे DPIIT सेक्रेटरी आहेत. याच्याबद्दलची ही न्यूज ऑलरेडी मी टेलिग्रामवर जी ती शेअर केलेली आहे. त्यानंतर आता याच्यामधला दुसरा पार्ट, तर मला असं वाटतं की ह्या केसमध्ये आपण आपल्याकडे जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम मध्ये 4 बेसिक आपले सेक्टर्स असतील, ज्यामध्ये बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, SSC आहे, रेल्वे आहे आणि त्याच्यामध्ये मी आता 5वा ऍड करतो की सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे कॉर्पोरेशन्स, महामंडळ आहेत. हा 5वा तुकडा. ह्या 5 एक्झामची मला असं वाटतं सोबत सोबत तयारी होऊ शकते. ही तयारी होऊ शकते, हे सिलेक्शन शक्य आहे. यासाठी मी पहिल्यांदा यावेळेला तुम्हाला आजचा व्हिडिओ दाखवत असताना मी इंट्रोडक्शन मध्ये माझं इंट्रोडक्शन दिलं की हो, हे सहजासहजी सोबत सोबत जर ऍप्टिट्यूडचा अभ्यास तुमचा असेल तर तुमचं सोबत सोबत सिलेक्शन होऊ शकतं. आता पहिला मुद्दा येतो की जर दोघांचा सिलेबस एक्झॅक्टली सेम आहे का, तर नाही, एक्झॅक्टली सेम नाहीये. कुठं कोणत्या गोष्टीचे पॉझिटिव्ह, कुठं कोणत्या गोष्टीचे निगेटिव्ह, या पद्धतीनं दोन्ही सुद्धा बाजू तुम्हाला समजून घ्यावा लागतील. आता हे समजून घेण्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं ज्या गोष्टीची मला थोडीशी लाज वाटली की महाराष्ट्र सगळ्यात प्रगत राज्यांपैकी एक, GDP सगळ्यात मोठा, त्याच्यानंतर बाकी शिक्षणाच्या कंडिशन, टेक्निकल कॉलेजेस, नंबर ऑफ युनिव्हर्सिटी, नंबर ऑफ स्कूल, इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, सगळ्या याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमधले इंडिकेटर्स आपले वरच्या साईडला. 2019 मध्ये ज्यावेळेस रेल्वेची ऍडव्हर्टिजमेंट NTPC ची आली होती, या गोष्टीबद्दल सगळ्यांनी मला असं वाटतं की व्यवस्थित विचार केला पाहिजे. ही ऍडव्हर्टिजमेंट लोकांपर्यंत पोहोचवायची असेल NTPC ची, मागच्या वर्षी जी 2019 ला आली होती, त्यासाठी बऱ्यापैकी ठिकाणी मी फिरलो होतो. हे फिरत असताना वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीजकडे सुद्धा गेलो होतो. त्या पाठीमागचं कारण असं होतं की त्यांचा रीच चांगला असतो, सगळीकडे असतो. ऍटलिस्ट त्यांच्या रीच पर्यंत पोहोचता आलं तर ती ऍडव्हर्टिजमेंट मुलांपर्यंत पोहोचेल. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या पक्षांकडे जात असताना एक ब्रेक जो आहे तो मनसेकडून मिळाला होता. त्यांचे जे अभिजित पानसे सर आहेत त्यांनी पहिल्यांदा मुंबईला बोलवलं, एक मुलाखत घेतली, मुलाखत शूट केली. त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त लोकांना हे जर करायचं असेल तर एक मुलाखत घेऊ, तो शूट करू आणि तो वाला पार्ट जो आहे तो राज ठाकरे साहेबांच्या फेसबुक पेजहून किंवा बाकी सगळ्या याच्याहून तो आपण पुढे फॉरवर्ड करूयात. निश्चित त्याही गोष्टीमुळे 5-50 हजार लोकांनी कमीत कमी तो पार्ट बघितला. सेम असाच पार्ट इतर पक्षांकडून जिथून जिथून शक्य झाला त्या माध्यमातून केला. ते केल्यानंतरही ते जे प्रयत्न आहेत ते खूप 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 तुटपुंजे होते असं मला वाटतंय. त्या पाठीमागचं कारण असं आहे की NTPCचा हा डेटा आलेला आहे. ह्या डेटाच्या माध्यमातून 1.25 कोटी लोकांनी अप्लाय केलेला आहे. लोकसंख्येच्या केसमध्ये महाराष्ट्र दुसरा. आता महाराष्ट्रातून ह्या 1.25 कोटीमधून गेलेले ऍप्लिकेशन आहेत बघा 7,60,000. 1.25 कोटीपासून पैकी 7,60,000. निश्चित आपली लोकसंख्या 10 ते 12%, 13% ही सध्या भारताच्या एकूण लोकसंख्येची असावी आणि 2 नंबरला असावी उत्तर प्रदेशच्या नंतर. तर अंदाजे 7.5 लाख ऍप्लिकेशन महाराष्ट्रातून आहेत. मला हा आकडा कमी वाटतोय. त्याच्यानंतर आपण जर 2 नॉर्थ मधले स्टेट बघितले, बिहार आणि उत्तर प्रदेश, बिहार मधून 1.25 कोटी पैकी 15,62,000 अर्थात महाराष्ट्रापेक्षा डबल पेक्षा जास्त. 7,60,000चे डबल होतात 15,20,000. ह्यात 15,62,000 डबल पेक्षा जास्त फॉर्म जे आहेत हे बिहार मधून भरले गेले. त्याच्यापेक्षा अजून इंटरेस्टिंग गोष्ट, उत्तर प्रदेश मधून जे ऍप्लिकेशन्स आहेत हे महाराष्ट्राच्या तिपटीपेक्षा जास्त अर्थात 25,60,000 ऍप्लिकेशन भरले गेले. तर आपण
एकदम पाठीमागं लावून आमच्या हातातला जॉब गेला हे एकदम इमिजिएट म्हणण्यासारखं काही कारण नाही, कारण की आपण अप्लायच कमी ठिकाणी केलं, कमी जागेवर केलं. बरं, जागांची संख्या जर बघितली तर जागांची संख्या खूप हेवी ही मुंबई झोन आणि सिकंदराबाद झोन साठी होती, या दोन्हीकडे होते. निश्चितच वरच्या मुलांनी त्यांना माहिती आहे की वरच्या नॉर्थ मधल्या मुलांनी त्यांना माहिती आहे की खूप जास्त ऍप्लिकेशन आपल्याकडून येणार आहेत, तर तिकडच्या काही मुलं आजच नाही कैक वर्षापासून कैक दशकांपासून आपल्याकडून अप्लाय करतात. या 7,60,000तून तुम्हाला भरपूर मोठा आकडा लाखांमध्ये मायनस करावा लागेल की ज्या ठिकाणी मराठी मुलांनी अप्लाय केलेला आहे. तर ओव्हरऑल ही स्थिती असताना माझं असं म्हणणं होतं की एक चांगली संधी या जॉबच्या निमित्ताने 7,60,000तून तेही आकडा मायनस केला तर जुना जर तुम्ही याच एक्झामला कम्पेअर केलं की कंबाईनची एखादी ऍड सोबत कम्पेअर केलं आणि त्यांच्या जागांसोबत कम्पेअर केलं तर कंबाईन मध्ये आणि असलेल्या जागांची संख्या शेकड्याच्या आत 100च्या आत जरी जागा असतील त्याच्यापेक्षा जास्त ऍप्लिकेशन येतात. मी 100 पेक्षा कमी जरी जागा असतील तर ह्याच्यापेक्षा जास्त ऍप्लिकेशन तिथे येतात, ही वस्तुस्थिती आहे. तर माझं असं म्हणणं होतं की पहिला याच्यातली पहिली स्टेप आहे की ऍप्लिकेशन करणं आणि तिथपासून स्टार्ट करणं. एक मोठी संधी आता सध्याला एनटीपीसीची एक्झाम होतीये, तर एक मोठी संधी अशा वेळेला विद्यार्थ्यांच्या समोर जी ती असणार आहे. तर नेमकं आता इथून पुढे जाऊयात. मी आतापर्यंत तुम्हाला परिस्थिती काय आहे कशी आहे ती समजून सांगितली. आता याच्यावरचा आपला ऍक्शन प्लॅन काय असला पाहिजे हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, पण याच्यामध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने डिफर जे त्याला करू शकतात. आता यामध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी याच्या नंतरच्या काळामध्ये कंबाइंड प्रिपरेशन चालू केलं पाहिजे या सगळ्या एक्झाम्सचं. मग ते बँकिंग असो किंवा एसएससी आणि रेल्वे असो. मी बँकिंग इन्शुरन्सला एका साईडला पकडतो, एसएससी रेल्वेला एका साईडला पकडतो. सगळ्यात महत्वाचं, काही जण म्हणतील की ठीक आहे दोघांचा सिलेबस एक्झॅक्ट सेम नाहीये सर, तुम्ही सांगतायत. हो, मी सांगतोय हे एक्झॅक्ट दोघांचा सिलेबस सेम नाहीये. मग आम्ही कोणत्या ठिकाणी अप्लाय करावं हे आम्ही कसं ठरवावं. आता त्याच्यापैकी काही तुमच्यापैकी काही लोकांचा आक्षेप हाही असेल की सध्याचा एक्झाम पॅटर्न त्याबद्दल तुम्हाला काय माहिती. तुम्ही तर 4-5 वर्ष झाले एक्झामचा पॅटर्न सोडून. मी स्टील अजूनही बँकिंग असेल किंवा एसएससी असेल, मी एकही एक्झाम सोडत नाही. मी कुणासोबत तरी एक्झामसाठी जातो, फक्त पेपर बघण्याच्या हिशोबाने एक्झामला जात असतो. त्यामुळे पेपर सोबत खूप जवळून मागच्या महिन्याभरात, सध्या डिसेंबर चालू आहे, मिड ऑक्टोबर पासून ते आतापर्यंत 2 महिन्यामध्ये जवळपास 6 ते 7 एक्झाम, 6 एक्झाम्स मी जवळपास अपियर केलेल्या आहेत, ज्यात बँकिंगच्या पण आहेत आणि एसएससीच्या पण, रेल्वेच्या आता अजून चालू होणार आहे. त्यामुळे पेपरचा सध्याचा फॉर्मॅट काय आहे याच्यासोबत खूप बऱ्यापैकी मी जवळून आहे. एसएससीच्या सीजीएलच्या मेन्सचा सुद्धा पेपरचा फॉर्मॅट बघून आलेलो आहे. तर ओव्हरऑल यामध्ये याची आणि याची सोबत तयारी चालू करायची. आता सर कुठून चालू करायचं आहे तुम्ही हे आम्हाला कसं कळणार. तर माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे, जर तुमच्या हातामध्ये 1 ते 1.5 वर्षाचा वेळ घरच्यांनी दिलेला आहे तर माझं असं म्हणणं आहे की स्टार्ट करताना बँकिंग इन्शुरन्स पासून करा. पण जर तुम्हाला कम्फर्टेबली माहिती आहे की मला 2 ते 3 वर्ष घरच्यांकडून मिळणार आहे, तुम्ही इकडून चालू केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, माझं 12वी झाल्यानंतर मी आता तयारी चालू करतोय, माझी 12वी झाल्यानंतर मी आता तयारी चालू करतोय, किंवा माझं फर्स्ट इयर चालू आहे, सेकंड इयर चालू आहे, निश्चित तुम्ही ह्या साईडने तयारी चालू केली पाहिजे. कारण की 10वी-12वी वरचे भरपूर पद जे आहेत हे एसएससी रेल्वेमध्ये येतात. बँकिंग इन्शुरन्सला ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे किंवा फायनल इयरच्या शेवटी पाहिजे. हा दुसरा पार्ट आहे. पण या सगळ्या एक्झामची सोबत कंबाइंड प्रिपरेशन होऊ शकते. आता त्यामुळे मी सांगितलं स्टार्ट विथ आयदर बँकिंग ऑर एसएससी प्लस रेल्वे. आता त्याच्यानंतर एका पार्ट मधून मला असं वाटतं की तुमचं कम्प्लीट युअर बॅच जिथं कुठं करतायत किंवा अभ्यास, की इथून चालू केलं याचा अभ्यास कंप्लीट करा. कंप्लीट केलं की मग राहिलेला जो 30% अभ्यास आहे, मला असं वाटतं 70-30%, 70% दोन्हीकडचा सिलेबस सेम आहे. हा 70% मी माझ्या अभ्यासानं काढलेला आकडा आहे की राहिलेल्या 30% पार्टसाठी समजा इथून चालू केलं, इकडची बॅच व्यवस्थित 4 महिन्यामध्ये संपवली किंवा स्वतःचा अभ्यास 4 महिन्यात संपवला, मग राहिलेल्या वेळेमध्ये पलीकडे जायचं किंवा पलीकडून चालू केलं तर मग इकडे यायचं. ज्यांचं 11वी-12वीच्या नंतर फर्स्ट किंवा सेकंड इयर चालू आहे त्यांनी एवढं कंप्लीट करून लगेचच्या लगेच ह्या एक्झामच्या पाठीमागे लागलं तर चालतं. पुढे समजा जेव्हा तुम्ही तयारी तुमची चालू आहे, तयारी करतायत, हे करताना ह्या सुद्धा आणि ह्या सुद्धा सगळ्या एक्झाम ज्या आहेत ह्या सोबत अपियर झालं पाहिजे. ह्या रिक्रुटमेंट एक्झामला तुम्ही ही आणि ही फॉर्म जेही निघतील त्याला अप्लाय केलं पाहिजे. इकडचे फॉर्म थोडेसे महाग असतात, इकडचे फॉर्म
SC ST आणि मुलींना फ्री ऑफ कॉस्ट असतात. जनरल आणि ओबीसीच्या मुलांना 100 रुपये फीस असते. त्यामुळे अप्लाय करताना आपण जिथं जिथं इलिजिबल आहोत हे सगळे फॉर्म भरून बघायचे, सो दॅट तयारीच्या 1 महिन्यानंतर मी कुठं आहे, तयारीच्या 2 महिन्यानंतर मी कुठं आहे, 3 महिन्यानंतर कुठं आहे, 4 महिन्यानंतर कुठं आहे, ह्याचा अनालिसिस करायला तो वाला पार्ट आपल्याला कामाला येऊन जाईल. आणि त्यामुळे ते फॉर्म जे ते मधल्या काळात हे आणि हे सगळेच भरायचे आहेत. आता सध्याला काही एक्झाम जे आहेत ना, ह्याला टिपिकल मी बँकिंगही नाही देऊ शकत नाही, एसएससी ना रेल्वे पण नाव देऊ शकत नाही. काही एक्झाम जे आहेत, मेनी एक्झाम्स आर ब्लेंड ऑफ बँकिंग अँड एसएससी रेल्वे, ह्या दोघांचं मिक्स सध्या मागच्या काही काळामध्ये एक्झाम झालेले आहेत. आता कोरोनाच्या थोडंसं 3 महिने आधीपर्यंतच्या ज्या एक्झाम झाल्या त्या एक्झामची नावं टाकतो. केव्हीएससी, सीबीएसई, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, डीडीएची, दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटीची, आयबीच्या, इंटेलिजन्स ब्युरोच्या, ह्या सगळ्या एक्झाम ब्लेंड आहेत दोघांच्या, ज्याच्यामध्ये प्युअर एसएससी पॅटर्न पण नाही आणि प्युअर बँकिंग पॅटर्न पण आहे, दोघांच्या मिक्स आहेत. तर अशा ठिकाणी तुम्हाला ह्या कंबाईंड प्रिपरेशनचा जो आहे तो फायदा निश्चित होणार आहे. आता पुढे नेमकं हे ठरवत असताना मी बऱ्यापैकी 2 कॉलम्स बनवून टाकले. एका साईडला मी घेतलं बँकिंग इन्शुरन्स आणि दुसऱ्या साईडला घेतलं एसएससी रेल्वे. सगळ्यात पहिला मुद्दा घेतला ट्रान्सपरन्सीचा, जो की या केसमध्ये खूप कमी होता. 2016, 17, 18 आंदोलनं झाली दिल्लीमध्ये बऱ्यापैकी, पण आज ह्या घडीला एक्झाम दोघांचीही एक्झाम कंडक्टिंग बॉडी एकच आहे, TCS. त्यामुळं आता सध्याला कसलाही मागच्या वर्षी 1.5 वर्षात जेव्हापासून जानेवारी 2019 पासून एसएससीच्या सगळ्या एक्झाम TCS घेते, किंवा रेल्वेची एनटीपीसीची एक्झाम आता TCS 28 पासून घेणार आहे, तेव्हापासून काही प्रॉब्लेम नाहीये. तेव्हा मागच्या काही वर्षापासून ज्यावेळेसपासून एक्झाम TCS काढायला काही प्रॉब्लेम नाही. दोघांची ट्रान्सपरन्सी तितकीच इक्वल आहे. एक्झाम झाल्यानंतर यांचा पेपर बँकिंग इन्शुरन्सचा बाहेर येत नाही, पण एसएससी रेल्वेचा पेपर तुम्हाला प्रॉपर आयडी आणि पासवर्ड टाकलं की तुम्ही युअर आन्सर आणि करेक्ट आन्सर, तुम्ही आन्सर काय टिक केलं, करेक्ट आन्सर काय होतं, हा झालेला पेपर तुमच्या शिफ्टचा जसाचा तसा पेपर तुम्हाला एसएससी आणि रेल्वेचा पेपर मिळतो. तुम्ही तुमचे मार्क काउंट करू शकता. त्यानंतर या केसमध्ये नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला व्यवस्थित चालतो. या केसमध्ये नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला खूप जास्त शिफ्ट असल्यामुळे वेग पद्धतीने चालतो. पुढे सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती इकडे फास्ट आहे, एसएससीच्या केसमध्ये मॉडरेट आहे आणि रेल्वेच्या केसमध्ये स्लो आहे. जे आहे ते समोर आहे, ह्या पद्धतीने चालते. आता विषय माझा क्वांटचा जो विषय आहे, बँकिंग मध्ये प्री त्याची जी डिफिकल्टी लेवल आहे ते इझी असते, आणि मेन्स मी डिफिकल्ट नाही लिहिलेलं आहे, मी व्हेरी डिफिकल्ट लिहिलेलं आहे. रिझन, मागच्या झालेल्या काही मेन्स, स्टार्ट फ्रॉम SBI क्लरिकलची मेन्स, तिथून पुढच्या जेवढ्या काही मेन्स पाहिल्या ते मी पेपर बघितले. SBI क्लरिकलचा मेन्स बघितला, RBI असिस्टंटचा मेन्स बघितला, त्याच्यानंतर RRBच्या SOचा मेन्स बघितला. हे मेन्स पाहिल्यानंतर मी डिफिकल्ट नाही लिहिलेलं आहे, व्हेरी डिफिकल्ट लिहिलेलं आहे. असिस्टंट होण्यासाठी एवढी डिफिकल्टी लेवल असते का? तर नसते. त्याच्यानंतर दिवाळीच्या 2 दिवसानंतर सीजीएलची मेन्सला जस्ट सोबत पेपर बघण्यासाठी मी गेलो होतो आणि पेपर बघितला. त्यातला प्रीचा आधीच बघितला होता. मेन्स त्या दिवशी दिल्यानंतर मला मॉडरेट लिहावं वाटलं, पण मॉडरेट पण शब्द जास्त वाटला. इझी टू मॉडरेटच लिहायचंय मला, का तो इझी टू मॉडरेटच होता. बाहेर आल्यानंतर जेव्हा मुलांना विचारलं 200 पैकी किती अटेम्प्ट केले, मुलांचं म्हणणं तर 170 180चा अटेम्प्ट आहे. 200 म्हणजे 100 प्रश्न होते, 200 मार्क होते. 200 पैकी मार्काच्या हिशोबानं 180 190, पण प्रश्नांच्या हिशोबानं आमचं 75 80 90 75 नाही 80 85 90 एवढा अटेम्प्ट झालेला आहे. कारण की पेपर काही असो, पेपर सोपा होता, त्याच्यामध्ये कसलाही सरप्राइझिंग एलिमेंट नव्हता. इकडे सरप्राइझिंग एलिमेंट खूप जास्त असतं, सरप्राइझिंग एलिमेंट कमी असतं म्हणत नाही मी, सरप्राइझिंग एलिमेंट नसतं. मागचेच 20 वर्षाचे पेपरचं पुस्तक ठोकळा नीट केला तर त्याच्या बाहेरचं काही येत नाही. सरप्राइझिंग एलिमेंट चांगलंच असतं. अचानक जीए सोपं देत होते, जीए अवघड द्यायला लागले आता. तर या पद्धतीने आहे. तर पण एक्झामची प्रोसेस स्लो आहे. पॅसेंजर, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट, ह्या रेल्वेच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या पद्धतीनं. मॅथ्स वाला पार्ट प्री इझी, मेन्स व्हेरी डिफिकल्ट. इनफॅक्ट मी बऱ्यापैकी मुलांना ज्यांनी SBI असिस्टंटची मेन्स दिली त्यांना पेपर दिल्यानंतर जर सिलेक्शन झालं तर एवढ्या डिफिकल्ट पेपरच्या सिलेक्शनसाठी जी मेहनत आहे, मी त्यांना तेही सांगितलं होतं, 1 तारखेच्या लेक्चरला बोललो होतो, मला वाटतं की त्याच्यापेक्षा तर कमी मेहनत SSC रेल्वेच्या केसमध्ये करावं लागते. का? कारण की पेपर पॅटर्न बऱ्यापैकी सोपा असतो. इकडे
मेन्स फक्त इझी टू मॉडरेट लिहिलेलं आहे. लॉजिकल रिझनिंग प्री इझी आणि मेन्स जेन्युनली व्हेरी डिफिकल्ट. प्री आणि मेन्स इझी नाही, व्हेरी इझी, व्हेरी इझी. सध्या ह्या घडीला तुमच्यापैकी एखादा नवीन मुलगा असेल जो सध्याला एक्झाम देत असेल त्यांनी फक्त एकदा बघावी की रेल्वेला प्री आणि मेन्स दोन्हीकडे असतं. SSC ला फक्त प्रीला असतं, मेन्सला रिझनिंगचा पार्ट नसतो. तर आजही या घडीला 50 मार्काचा एखादा पेपर घेतला तर 30-35 एखाद्या नवीन पोराला पडतील, नवीन पोराला. इंग्लिश वाला जो पार्ट आहे या साईडला रीडिंग स्किल, कॉम्प्रेन्शन स्किल चांगली पाहिजे, या साईडला ग्रामर स्किल चांगली पाहिजे दोघांमध्ये. तर त्यामध्ये एवढंच त्या दोघांमधलं कंपॅरिझन. नेक्स्ट बघितलं जनरल अवेअरनेस मध्ये जास्त एम्फॅसिस हा करंट अफेअर्स आणि फायनान्शियल अवेअरनेसवर असतो. इकडे जास्त एम्फॅसिस जनरल स्टडीज आणि सायन्सवर असतो. इंटरव्ह्यू वाला जो पार्ट आहे इकडे इंटरव्ह्यू ऑफिसर साठी असतो आणि इंटरव्ह्यूचं वेटेज 20 ते 25% असेल. IBPS ची एक्झाम असेल तर 20, SBI PO ची एक्झाम असेल तर 25%. इकडे कसल्याच पोस्टला इंटरव्ह्यू नाही. त्यानंतर क्वांट मधला जो बँकिंगचा पार्ट आहे कॅल्क्युलेशन ओरिएंटेड क्वेश्चन जास्त येतात. या साईडला अरिथमॅटिकचा जो पार्ट आहे 50 ते 60% आणि ऍडव्हान्स मॅथ्सचा जो पार्ट आहे तो 40 ते 50% या पद्धतीने आहे. आणि ह्याच्या अरिथमॅटिक म्हणजे कमर्शियल मॅथ्स पेक्षा ऍडव्हान्स मॅथ्स सोपं असतं. पुन्हा एकदा जबाबदारीने केलेले सेंटेन्स. प्रिपरेशनचा आयडियल जो टाइम आहे मी जे तुम्हाला सांगतोय की 1 ते 1.5 वर्ष घरच्यांनी दिले तर इथून चालू करा आणि 2 ते 3 वर्ष दिले तिकडून चालू करा. का तर एक्झामच्या प्रोसेसला वेळ लागतो म्हणून. तर साधारणतः एवढा वेळ हातात असेल किंवा एवढा वेळ हातात असेल या पद्धतीने करता येईल. कारण होतं कसं की मधल्या काळामध्ये जर ह्या बँकांकडून असं काही आलं आणि एखाद दुसरी बँक प्रायव्हेटाईज झाली तर खूप विद्यार्थ्यांना एक गव्हर्नमेंटने चीट केल्यासारखं वाटेल की मी एवढी तयारी करून इथपर्यंत आलो आणि हे असं माझ्यासोबत झालं. तर त्यामुळं असं आणि इनफॅक्ट ते झालं असं काही मी पुन्हा सांगतो की समजा असं एखादी बँक प्रायव्हेटाईज झाली तर खूप त्या बँकेच्या वर्किंग मध्ये कल्चरमध्ये इमिजिएट सेकंड डेला एखादा मोठा बदल घडत नसतो. ती बदल ही जी प्रोसेस आहे ती बऱ्यापैकी हळूहळू आहे कारण की ह्या ऑर्गनायझेशन या अक्रॉस इंडिया पसरलेल्या आहेत त्यामुळं. ठीक आहे. बाकी प्रमोशन बँकिंगच्या केसमध्ये फास्ट होतात. दर 3-4 वर्षी प्रमोशन असतं. प्रमोशनचा गाडा खूप स्लो हळूहळू चालत असतो. पुढे बाकी बँकिंग, इन्शुरन्स आणि SSCच्या केसमध्ये सोशल स्टेटस, वर्कलोड, फिअर ऑफ प्रायव्हेटायझेशन, डिसइन्व्हेस्टमेंट, पर्क्स अँड अलाउन्सेस आणि गॅझेटेड पोस्ट ह्या बऱ्यापैकी ह्या एवढ्या पॅरामीटर्स मध्ये हा इकडचा जॉब जो आहे तो इकडच्या पेक्षा जास्त उजवा आहे. दोघांच्याही केसमध्ये मी व्यवस्थित बॅलन्स करून सांगतोय की कुठे प्लस मायनस कसा आहे आणि कोणत्या पद्धतीने आहे. ओव्हरऑल या पद्धतीने तुम्हाला प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी ठेवता येईल. फक्त बँकिंग मधला जॉब लागल्यानंतर काही जण विचार करत असतील की मग SSCची तयारी करू. त्या केसमध्ये बँकिंगच्या केसमध्ये वर्कलोड थोडा जास्त असल्यामुळं अभ्यासाला वेळ कमी मिळतो आणि लॉंग हॉलिडे किंवा मोठी सुट्टी जी आहे ती तुम्ही अचानक तयारीसाठी ही बँकिंगच्या केसमध्ये मिळत नाही. ठीक आहे. हा ओव्हरऑल पार्ट झाला. बाकी याच्यासाठी येणारे हे मी आज का सांगतोय किंवा आज कोणत्या पद्धतीने सांगतोय, आजचा व्हिडिओ तुम्हाला आज मी बोललेल्या गोष्टी रेलेव्हंट वाटणार नाहीत. खूप लोक शिव्या देतील, डिसलाईक करतील, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण मला असं वाटतं आज बोललेल्या गोष्टी कैक महिन्यानंतर जेव्हा 5-6-7 महिन्यानंतर तुम्ही आजच्या गोष्टीबद्दल किंवा 8 महिन्यानंतर आजच्या गोष्टीबद्दल विचार कराल तर त्यावेळेला तो पार्ट निश्चित रेलेव्हंट वाटेल. का? त्यासाठी मी तुम्हाला डीएडचं एक्झाम्पल दिलं, त्यासाठी मी तुम्हाला ऍग्रिकल्चरचं एक्झाम्पल दिलं की ह्याच्यासाठी की अलीकडचा पार्ट तो कटू वाटो कसाही वाटो तो विद्यार्थ्यांना सांगणं आवश्यक आहे. त्यामुळं समजा NRA-CETचं इम्प्लिमेंटेशन 2019 मध्ये झालं, अजून फिक्स आहे का? तर नाहीये. पण NRA-CETनं 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत लास्ट डेट मागून NRA-CETचा लोगो कसा असला पाहिजे त्यासाठी गव्हर्नमेंटनं निविदा काढल्या होत्या की निविदा काढल्या त्या लोगोची कॉम्पिटिशन असते की नवीन एखादी स्कीम येणार असेल त्याचा लोगो कसा. तर 31 ऑक्टोबर पर्यंत लास्ट डेट देऊन लोगोची कॉम्पिटिशन मागून लोगो सुद्धा मागवला होता की लोगो फायनल करायच्या हिशोबानं NRA-CETचा. तर तिकडचं त्यांचं काम चालू आहे. कधी कंप्लीट होईल माहिती नाही. पण अचानक या सगळ्या एक्झामची कारण की एनी हो उद्या चालून ज्यावेळेस NRA-CET समजा आली, तुम्ही म्हणा लादली गेली, काही जरी झाले आणि प्री ज्यावेळेस तुमचं एखाद्या मुलाचं क्लिअर झालं तर प्री ह्या सगळ्या एक्झामला सेमच असल्यामुळं एखादा बँकिंगचा विद्यार्थी असेल त्याला तर वाटतं यार अर्ध तर काम माझं झालेलं आहे. मग त्यानंतर बिलकुल अल्पेनलिबी जी ललचा आहे त्याचा हळूहळू इच्छा होऊन जाईल की इकडची पण एक्झाम मेन्स देऊनच पाहतो. मग त्याच्या आधी आतापासून जर चांगली तयारी असेल, कारण की हा वाला पार्ट खूप जास्त बेनिफिशियल असणार आहे जो याला पहिल्यांदा पकडमध्ये घेईल. नंतर कळाला नाही, नंतर मी त्या एक्झामच्या पाठीमागे लागलो, फायदा नाही. तो वाला पार्ट अलीकडे पकडून त्या हिशोबाने जर तयारी पुढे कंटिन्यू ठेवली
तर त्याचा आज तयारीला लागून त्या हिशोबाने पुढे लागलं तर फायदा निश्चित होऊन जाईल. कारण की वेळ भरपूर आहे, असलेल्या वेळेचा अशा पद्धतीने तुम्हाला वापर करायचा आहे. काही जण विचार करतील ठीक आहे, बँकिंग बद्दलचं मी तुमचं ऐकलं, मी एसएससी रेल्वे बद्दलचं ऐकलं, मला याच्याबद्दलचे पुस्तकं किंवा गाईडलाईन्स हे कुठून मिळतील? माझं जुने लेक्चर तुम्ही बघा, मी बँकिंग मध्ये सेट ऑफ बुक्स तुम्हाला देत असतो, मी एसएससीच्या केसमध्ये सेट ऑफ बुक्स देत असतो. खूप सिंपल आणि एकदम चाकोरीबद्ध असा दोघांचाही सिलेबस आहे. दोन्ही सिलेबस सोबत तुम्ही करू शकतात आणि तुमचा जो बायोडाटा आहे तो बायोडाटा बऱ्यापैकी स्ट्रॉंग करू शकतात. की नोकरी तुम्हाला निवडणार नाही, तुम्हाला असलेल्या हातातल्या ऑप्शन पैकी नोकऱ्या निवडाव्यात अशी सिच्युएशन तुमच्याही केसमध्ये येऊ शकते. जर हा 70% राहिलेले 30%, तो राहिलेले 30% पार्ट तुम्ही आतापासून कन्सिडर केला आणि एक ओव्हरऑल सामायिक अभ्यासक्रम जो आहे तो तुम्ही सामायिक पद्धतीने अभ्यास केला तर निश्चित त्या गोष्टीचा फायदा तुम्हाला होईल. तर या गोष्टीवर चांगला विचार करा. मी पुन्हा सांगतो, आज ही गोष्ट रेलेव्हंट वाटो न वाटो, काही महिन्यानंतर तुम्हाला मी आज सांगित असलेल्या गोष्टीचा निश्चित फायदा वाटेल. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या फील्डमध्ये असल्यामुळे मी अलीकडे गेज केलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने करून तुम्ही सुद्धा तुमची सुद्धा एक्झाम नंतरची स्ट्रॅटेजी, या भले मग ती ह्या IBPS कॅलेंडर नंतरची स्ट्रॅटेजी असो, ही स्ट्रॅटेजी तुमच्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करा आणि अशा सांगितलेल्या गोष्टींच्या काही गोष्टी मनावर घेऊन त्या पद्धतीने कामाला लागा. SSC CHSL ची ऍप्लिकेशनची लास्ट डेट जी 15 होती ती पुढे गेलेली आहे, 18-19 लास्ट डेट आहे. अजूनही कोणी अप्लाय केलं नसेल तर त्यांनी अप्लाय करा आणि दोन्ही सुद्धा साईडला अप्लाय करून आपली तयारी त्या हिशोबाने बॅलन्स करा आणि निश्चित मला असं वाटतं अशा स्ट्रॅटेजीनं यश जे आहे ते तुमचंच आहे. खूप खूप धन्यवाद.